हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल. मागच्या भागात आपण बंधन भाग 1 बघितलेला. आज आपण भाग 2 बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि याच्या पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल. तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या भागात आपण बघितलं की प्राची बेशुद्ध पडलेली. दुसऱ्या दिवशी तिला जाग आली. तिने बघितलं ती एका छोट्याशा घरात होती. तिने आजूबाजूला बघितलं तर गावातलं कसं घर असतं तसंच ते सुंदर घर होतं. ते सगळं बघून ती दचकून जागी झाली. कुठे आली याचा काहीच पत्ता लागत नव्हता. ती आजूबाजूचं निरीक्षण करत उठून बसली आणि ओरडली, मी कुठे आहे? कोणी मला इथे आणलंय? त्यामुळे त्या घरातले काका काकू येऊन उभे राहिले आणि ओरडणाऱ्या प्राचीला बघून बोलू लागले, पोरी ओरडू नकोस, आम्ही तुला सगळं सांगतो. असं बोलताच प्राचीने त्यांच्याकडे बारकाईने पाहून घेतलं. आता कसं वाटतंय? तिचा तो गोड आवाज आणि सौंदर्य बघून प्राची त्या काकूकडे डोळे फाडून बघत होती. तिचं ते बघणं बघून त्या काकूने स्वतःचा गळा खाकरून तिचं लक्ष विचलित केलं. त्यावर प्राची त्यांना म्हणाली, मी इथे कशी का आले? ते ना, आम्ही तुला आणलंय. आणि काय हो, केवढं घाबरलो होतो आम्ही. तू त्या रेड साडी, हातभर बांगड्या, पायातील पैजण आणि काय तो लग्नासारखा मेकअप, ते बघून असं वाटत होतं लग्नातून पळून आलीस की काय? त्यावर प्राची त्यांना विचारू लागली की मी इथे कशी आली? त्यावर दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि रात्री काय झालं ते सगळं सांगू लागले. प्राची लग्नाचे कपडे घालून चालत चालत दूरवर आली होती. सुनसान रोड होता. त्यावर क्वचित वाहनांची ये जा चालू होती आणि मेन रोडवरून एक छोटासा रोड गेलेला. तो जात होता एका डोंगरावर आणि प्राची त्याच दिशेने जात होती आणि आम्ही ते बघितलं. एवढ्या रात्री कोण कशाला एवढ्या मोठ्या डोंगरावर जाणार? त्यावर काकांनी अंदाज लावला, सुसाईड करायला जात असेल आणि ताबडतोब तुझ्या मागे गाडी घ्यायला सांगितली आणि आम्ही तिथे पोचलो. बघतो तर काय, काकांचा अंदाज बरोबर निघाला होता. उडी मारणार तोच काकांनी जाऊन तुला मागे खेचलं, तशी तू खाली पडली. डोक्यावर पडल्याने तुझी शुद्ध हरपली आणि तू तिथेच बेशुद्ध पडली. मग आम्ही तुला घरी घेऊन आलो आणि डॉक्टरला बोलवलं. त्यावर डॉक्टरने चेकिंग केलं. त्यावर आम्हाला समजलं की तू 3 महिन्याची प्रेग्नंट आहेस. त्यामुळे आम्हाला तुझी काळजी वाटू लागली. त्यावर डॉक्टर म्हणाले, सगळं काही ठीक आहे, काळजीचं काहीच कारण नाही. ते ऐकून आम्हाला थोडं हायसं वाटलं. डॉक्टर म्हणाले, यांना त्यांच्या घरी जाऊ देऊ शकता? त्यावर लगेच प्राची पण बोलू लागली, हो हो, मी जाईन आता माझ्या घरी. त्यावर काकीने प्राचीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, किती सुंदर मुलगी आहेस ग, कशाला स्वतःचा जीव देत होतीस बाळा? प्राचीने आपल्या पोटावर हात ठेवला आणि घाबरून म्हणाली, माझं बाळ, माझ्या बाळाला काही झालं तर नाही ना? त्यावर काकू म्हणाली, हो बाळा, तुझं बाळ खूप सुखरूप आहे. तुला एवढी काळजी आहे बाळाची, मग कशाला जीव द्यायला निघालेली? आणि तिच्यासोबत काय झालं ते विचारलं. प्राचीने रात्रीची सगळी हकीकत सांगितली. ते ऐकून काका आणि काकीला तिच्या नवऱ्याचा भयंकर राग आला होता. काकूने कपड्यावर आट्या पाडल्या आणि प्राचीला म्हणाली, अशा नीच माणसासाठी स्वतःचा जीव देण्यासाठी डोंगरावर पोहोचली, त्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये गेली असती तर बरं झालं असतं. अजूनही वेळ गेली नाहीये. जा आणि पोलिसांना सगळं काही व्यवस्थित सांगा. त्याच्या केलेल्या कृत्याचा बदला घे आणि स्वतःची लढाई लढ. पण हे सगळं ऐकून प्राचीला प्रदीपचा राग येत होता. त्याने कुठून तरी खोटे रिपोर्ट तयार केले आणि घराबाहेर काढलं. याचं दुःख तिच्या मनात तिला खात होतं आणि अशा नालायक माणसावर प्रेम केल्याचा पश्चाताप पण होत होता. तिने मनोमन ठरवले, पोलिसांना सगळं काय ते सांगून टाकणार. असं ठरवून तिने पोलिसांना सांगून प्रदीपच्या घरी आली. तिने दार वाजवले. दार लगेच उघडले गेले. प्रदीप समोर उभाच होता. तिला बघता त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. प्रदीपने तिच्या केसाला धरून भिंतीला नेऊन दाब दिला. काकीने त्याच्या तावडीतून प्राचीला सोडायचा प्रयत्न केला, पण प्रदीप काही ऐकेना. घाबरून प्राचीने पोलिसांना आवाज दिला. बाहेर असलेले पोलीस धावत आले आणि प्रदीपला पकडलं. ते सगळं बघून प्रदीपच्या घरचे कामगार मंडळी पोलिसांना गयावया करत होती. मावशी, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते कोर्टात सांगा. तुमच्या मालकावर गुन्हा दाखल झालेला आहे.
असं पोलीस त्यांना बोलून निघून गेले. आता प्राचीकडे एक मोठा प्रश्न उभा होता, तो म्हणजे आता राहायचे कुठे? आपल्याला आश्रय दिलेल्या काकू काकांसोबत तर एवढे दिवस राहणे तिला बरोबर वाटत नव्हते. पण आज तरी तिच्याकडे काहीच ऑप्शन नव्हता. आईकडे जाण्याचा तर ती विचारच करू शकत नव्हती, कारण घरातून नको सांगत असताना सुद्धा तिने लग्नाला हट्ट धरला होता. त्यामुळे ती सरळ काकू काकांकडे निघून गेली आणि काकूला बिलगून मिठीत चिरून रडू लागली. प्राचीने प्रदीपवर केस टाकल्यामुळे प्राचीला वकील शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी तिने एक वकील शोधला. त्यांना तिच्यासोबत काय काय घडलं ते सगळं खरं खरं सांगितलं. उद्या केसचा पहिला दिवस होता. प्रदीपवर कौटुंबिक अत्याचार आणि फसवणूक करण्याचा गुन्हा सिद्ध झाला होता आणि प्राचीला घटस्फोट मिळाला होता. पण समाजात तिची खूप बदनामी होऊ लागली. लोकांचे टोमणे तिला ऐकावे लागत होते. तिला तिच्या जीवनाचा कंटाळा आला होता. आत्महत्या करण्याचा मनात कितीतरी वेळा विचार आलेला, पण आधी जे घडलेलं त्यामुळे ती तो विचार पुन्हा करू शकत नव्हती. त्यामुळे तिने तिथेच आपल्या विचारांना थांबवलं आणि ठरवलं की पहिलं एक राहण्यासाठी रूम बघायची आणि पैशासाठी नोकरी करणं. पैशाशिवाय सगळं अशक्य होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे तिने आपल्या एका मैत्रिणीला, प्रियाला फोन केला आणि सगळं जे काही होऊन गेलं त्याबद्दल सांगितलं. प्रिया तिची जवळची मैत्रीण असल्यामुळे तिने तिची परिस्थिती समजून घेतली. त्यावर प्रिया लगेच तिला भेटायला आली आणि दोघेही एका NGO मध्ये रूम बघायला आल्या. प्राचीला रूम चांगली वाटली. तिने दुसऱ्या दिवशीच रूमवर यायचं ठरवलं आणि तशीच काकू काकांकडे निघून आली आणि त्यांना रूम आणि नोकरीबद्दल सांगितलं. तसं काकूने नकार दिला आणि बोलायला लागली, तू आमच्याकडे राहू शकतेस, तुला वाटेल तेवढे दिवस. पण प्राचीने त्यांना समजावून सांगितलं. तेव्हा कुठे ते तयार झाले. दुसऱ्या दिवशी प्राची आणि प्रियाने प्राचीचं सगळं सामान घेऊन NGOवर आल्या. रूमचं तर काम झालं होतं, आता नोकरी. त्यासाठी तिने प्रियाकडे बोलून ठेवलेलं होतं. काही दिवसांनी प्रियाने प्राचीला एका जॉबबद्दल सांगितलं, ज्याचं ऑफिस होतं तो प्रियाच्या ओळखीचा होता. दुसऱ्या दिवशी प्राची इंटरव्ह्यूसाठी निघून गेली. तिचा इंटरव्ह्यू देण्याचा नंबर आला. तिने आतमध्ये येण्याची परमिशन मागितली आणि तीही त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसली आणि तिने इंटरव्ह्यू क्लिअर केला आणि तिला जॉब मिळाला. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. याच्या आधीचे भाग जर तुम्ही बघितलं नसाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही नक्की बघून घ्या. आणि हो, भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जावा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओसाठी मला प्रोत्साहन मिळेल.